संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ योजना, वयोवृद्ध योजना, निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण 6,000 रुपयाचे निर्णय कधीपर्यंत होणार आहे। कारण जे काही नागपूर येथे आंदोलन पुकारले होते, बच्चू भाऊकडून सांगितलं होतं की 8 दिवसात मीटिंग होणार आहे व 6,000 रुपये वाढबाबत निर्णय सुद्धा होणार आहे। आज मंत्रिमंडळाचे निर्णय आले आहेत व त्यामध्ये काही निर्णय ते आपण पाहणार आहोत आणि कोणते निर्णय घेण्यात आलेले आहे किंवा जे निराधार आहे किंवा जे आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी 6,000 रुपयाची वाढ झाली आहे का नाही, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर लक्षात घ्या, आता निवडणुका सुद्धा आहेत, मंत्रिमंडळ निर्णय झालेले आहेत ज्यामध्ये वेगवेगळे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या विस्तारित योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड निर्माण व वितरण करणाऱ्या क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांना मानधनात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे। त्यानंतर मोफत उपचार राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा आणि चांगले उपचार व्हावेत यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार दरम्यान यादी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यानंतर मच्छीमारांसाठी अजून एक इथे मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये कर्जावर 4% व्याज परतावा देण्यास मान्यता देण्यात आली की जे भांडवल होते त्याच्या कर्जावर 4% व्याज परतावा देण्यास मान्यता मिळाली आहे। असे वेगवेगळे इथे मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आता निवडणुकी सुद्धा आहेत, त्याचं पूर्ण टाइम टेबल आज जाहीर झालेला आहे। पण इथे निराधारांसाठी कोणता निर्णय आहे, कारण बच्चू भाऊ कडूंनी नागपूर येथे जे आंदोलन केले होते त्यामध्ये निर्णय घेतल्यानंतर मुंबई येथे मीटिंग झाल्यानंतर कर्जमाफी कधी होणार यावरती सविस्तर बैठक घेण्यात आली व कर्जमाफीबद्दल चर्चा झाली। निराधारांसाठी ही 6,000 रुपयाची वाढ आहे, दिव्यांग बांधव असो किंवा निराधार असो, त्याबद्दल सुद्धा 8 दिवसात मीटिंग होईल, काही ते निर्णय होईल असं वाटत होतं, परंतु त्याबाबत कोणतेही अपडेट नाही। कारण गेल्या 2 महिन्यापूर्वीच आपले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 2,500 रुपये वाढ झालेली आहे। महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकीच्या इथे निवडणूक कार्यक्रम इथे देण्यात आले आहे। आपण पाहू शकता, इथं मतदार याद्या प्रसिद्ध होण्याची तारीख 7 नोव्हेंबर आहे, अर्ज दाखल करण्याची तारीख 10 नोव्हेंबर आहे, अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे, अर्जाची छाननी 18 नोव्हेंबर, मतदान 2 डिसेंबर आणि मतमोजणी 3 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। हे पूर्णमध्ये इथे डिसेंबर महिना जाणार आहे। जो काही निर्णय होईल ते पुढे जानेवारीमध्ये 2026ला होण्याची शक्यता आहे। पण जे निराधार बांधव आहे त्यांनी खूप वाट पाहिली, 6,000 रुपये वाढ होतील, मंत्रिमंडळात हा निर्णय होईल। अशा दिव्यांग बांधवांना मागच्या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून 2,500 रुपये वाढ झालेली आहे, पण 6,000 रुपये वाढ होण्याची जास्त दाट शक्यता होती किंवा जे प्रयत्न सुरू होते त्यावरती यश मिळाले नाही सध्या तरी, परंतु पुढे जाऊन यावरती काहीतरी तोडगा निघणारच आहे। कारण जे दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये वाढ झाली आहे, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा ही वाढ व्हायला पाहिजे, म्हणून आपण प्रयत्न करत आहोत की ज्यामध्ये विधवा बहिणी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, निराधार असो, हे सर्वांना खरंच गरज आहे। त्यामुळे नक्कीच सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आहे। पण आत्ता सध्या 1 ते 2 महिने यावरती कोणतेही निर्णय होण्याची शक्यता नाही। नोव्हेंबर आता सुरू आहे, डिसेंबर आणि नोव्हेंबर, आता नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। आचारसंहिता लागल्यानंतर कोणतेही निर्णय होत नाहीत, कोणतेही मीटिंग्स किंवा किंवा जे काही निर्णय आहेत ते होत नाहीत, पूर्णपणे इथे निवडणुका होतात। मतमोजणी 3 डिसेंबर होणार आहे व जे काही निर्णय महाराष्ट्रातील आता स्थानिक निवडणुका होणार आहेत, जे काही निर्णय आहे ते पूर्णपणे 2026मध्येच होण्याची शक्यता असल्यामुळे सध्या तरी आपण शांतच म्हणजे राहावं लागणार आहे। कारण आपल्यालाही माहिती आहे की इथे कोणतेही निर्णय होणार नाही, त्याच्यामुळे 6,000 रुपये वाढ होण्याची शक्यताही फारच कमी असल्यामुळे नक्कीच लाभार्थी नाराज असणार आहे। पण आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे आहे, प्रयत्नांना यश नक्कीच मिळणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनो कोणतेही अफवांवर विश्वास ठेवू नका, सध्या तरी 6,000 रुपये वाढ झालेली नाही किंवा याबाबत कोणतेही निर्णय झालेली नाही। त्यामुळे लक्षात घ्या, महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, आपल्या बांधवांपर्यंत नक्कीच ही खरी माहिती पोहोचवायची आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।